रागिणी, हा बोल. आई कुठे असतो? तुला माझा आवाज ऐकायला येत नव्हता म्हणून मी तुला SMS केला. तू बघितलास? हो, आत्ता बघितला मी. पण मला सांग, तुला कोणी सांगितलं ग की ती मुलगी अन्नपूर्णाची नात नाही म्हणून? आई, राजन आणि ती म्हातारी दोघं जण बोलताना मी स्वतः ऐकलंय. काय? आपलं स्केच तिच्याकडे गेलं आणि तिचं स्केच आपल्याकडे आलंय. आता तो स्केच आर्टिस्ट तिचं स्केच तिला देऊन आपलं स्केच तो राजनला देणार आहे. म्हणजे याचा अर्थ राजनच्या मुलीचं खरं स्केच आता स्केच आर्टिस्टकडे आहे. हो, तर आता ना आपण चल पटकन निघूया आणि त्या स्केच आर्टिस्टकडून स्केच घेऊन येऊया ना. विषय संपला. ते शक्य नाही, कारण आता तो हॉस्पिटलमध्ये गेलाय. आता त्याला काय झालंय? त्याला नाही, मग त्या मुलीला झालंय. काय? अगं माझ्या बरोबर पोरगी होती, तिचा ऍक्सिडेंट झाला. कसं काय? अगं पर तुला पक्की खात्री आहे तीच होती ती? अगं मी माझ्या डोळ्याने बघितलंय, तीच मुलगी होती ती. अगं मग कुठं आहे ती? लय लागलंय काय तिला? लागलंय काय? अगं खूप रक्त सांडलं होतं तिचं. नशीब एका माणसाने उचलून गाडीत टाकलं आणि पक्का जवळच्या हॉस्पिटलला नेलं असेल. निघे चल, आपल्याला गेलं पाहिजे. तिच्या घरच्याच बी कळलं पाहिजे. चल होय, कमळे ऋषी सरसने बी सांगायला पाहिजे. होय. ऋषी, ऋषी, कॉफी आणलीये. ऋषी, फोन वाजतोय तुझा. बघ ना मग कोण आहे. हॅलो ऋषी सर. अहो मी स्टाफ रूम मध्ये आलो तेव्हा तुम्ही तिथनं बाहेर पडला म्हणून मी अगं कमळी, मी राधिका बोलतेय. काय म्हणते, कशी आहेस? राधिका वहिनी, मी ठीक आहे. ऋषी सर कुठे आहेत? अगं तो ना जरा फ्रेश व्हायला गेलाय. तू बोल ना, काही अर्जंट काम होतं का? मी सांगते त्याला. मग बाकी कशी आहेस? मी बरी आहे. ठीक आहे, मी नंतर करतो सरांना फोन. बरं, हां बाय. हॅलो हॅलो. काय कोण होतं? दुसरं कोण असणार? कमळी. अच्छा, दे. काय बाबा, फोन बी न्यायला लागले आता कमळीचे. हा नाही म्हणजे प्रगती आहे. मी तुला सांगितलेलं ऐकतोयस, चांगलं वाटलं मला. एक मिनिट, परीक्षा सुरू आहेत. स्टुडंट्सना डाऊट असतात म्हणून ते फोन करतात. दे इकडे. डाऊट्स असतात म्हणून फोन केलाय ना? मग एवढी काय घाई आहे? ठीक आहे, कर ना मग आरामात. ए वहिनी, फोन दे. अरे हो, घे, पण आधी कॉफी पी. हा, पितो. मॅडम, त्या मुलीची कंडिशन खूप क्रिटिकल दिसते. ती मरणार तर नाही ना? तुला इंटरेस्ट आहे? हा? चल चले. हो, पण तुमचे पैसे मिळतील ना तुम्हाला? नाही, राजन तुम्हाला तुमचे सगळे पैसे देतील. ते काही बुडवणाऱ्यातले नाही आहेत. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ते स्केच आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही घेऊन जातो, तर तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. ही बाई तिथेच होती. माझ्याकडे स्केच घ्यायला आली तेव्हा किती डेस्परेट होती. या बाईच्या वागण्या बोलण्यात काहीतरी गडबड नक्की आहे. हे सगळं जे काही चाललंय ना, ते मला कळतच नाहीये. काहीतरी लोचा नक्की आहे, पण नेमका काय? ए मूर्खा, तुला काय लग्न करायचंय तिच्याशी? मला काही फरक पडत नाही, कळलं ना? मेली काय किंवा जगली काय, मला फक्त तो स्केच आर्टिस्ट हवाय. तो स्केच आर्टिस्ट आणि त्याच्याकडचं ते स्केच. काही झालं तरी ते स्केच राजनच्या हातात पोचता कामा नये, हे आपलं पहिलं कर्तव्य. आणि एकदा का ते स्केच आपल्या हातात आलं तर मग त्या स्केच आर्टिस्टचा पण असा काटा काढायचा. लक्षात ठेव. चल चल चड्डीशे, चल.
अरे देवा, ही बाई खूपच डेंजर आहे. हा काहीतरी खूप मोठा गेम प्लॅन आहे. कारण या बाईने तर त्या दिवशी ती राजन सरांची सासू असल्याचं सांगितलं होतं. नो 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 नो, काहीतरी मोठा लोचा होण्याआधी राजन सरांना त्यांच्या मुलीचं स्केच द्यावंच लागेल. बाय सर. कमळी, मला माहिती आहे तुला आदितीची काळजी आहे, पण आता तुझे एक्झाम सुरू आहेत. तुझं आता लक्ष फक्त अभ्यासाकडे असलं पाहिजे हे विसरू नकोस. आणि तूच म्हणाली होतीस ना की तुळजाई आदितीला काही होऊ देणार नाही. मग विश्वास ठेव, आदिती लवकरच कोमातून बाहेर येईल. तू अभ्यासाकडे लक्ष दे, तिचे अपडेट्स मी तुला देत राहीन. बाय. सर, उद्या संक्रांत आहे, तुम्ही जरा याल का? इव्हेंट आहे कॉलेजमध्ये. का मी आत्ता सांगितलं ना मी तुला अभ्यासाकडे लक्ष दे म्हणून. असं इव्हेंट करशील तर अभ्यास कसा होईल? सर अहो, कॉलेजमध्ये नाही, मी म्हणत होतो का आपण मराठी शाळेत जाऊन तिथल्या लहान मुलांना तिळगुळ वाटूया. त्यांच्यासोबत मला संक्रांत साजरी करायची आहे. सर, त्यांच्यासोबत जर थोडा वेळ घालवला तर ते आयुष्यभर आपल्याला लक्षात राहील. बरं, जाऊया.